संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आली आहे. अधिवेशनामध्ये निराधार योजनेबाबतचा मुद्दा हा घेण्यात आला. नाना पटोले यांनी हा मुद्दा मांडला होता की त्यांचे जे पैसे आहेत निराधार लाभार्थ्यांचे, हे पैसे त्यांना वेळेवर मिळत नाही आहेत, त्यांचा हप्ता त्यांना दिला जात नाही आहे. तर या बाबतीत माननीय मुख्यमंत्री यांनी जे उत्तर दिलंय त्याबाबतची महत्त्वाची घोषणा केलेली आहे. आनंदाची बातमी, एक दिवस ठरवण्यात येणार आहे. या संदर्भातली त्यांनी काय म्हटलंय हे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊयात. तत्पूर्वी जर नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये तो व्हिडिओ पाहूयात, त्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी ते. या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी या शक्ती कायद्याचं काय? नाना भाऊंनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो, कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत. उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे, तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो. आता फक्त ज्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत, प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे 10% लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत. ते केवायसी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील. आणि म्हणून हा सिलेबसचा बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत.